मित्रांनो, विप्रो या कंपनी भरती निघाली आहे। खासियत अशी की तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, अप्लाय करू शकताय। आठवड्यातनं फक्त 5 दिवस काम आहे, 2 दिवस सुट्ट्या असणार आहे। 2 दिवस कधी सुट्ट्या पाहिजे ते तुम्ही ठरवू शकताय। नाईट शिफ्ट मध्ये सुद्धा काम आहे, त्याचा पण तुम्हाला अलाउन्स मिळतोय आणि सॅलरी खूप जबरदस्त असणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाहीये, अर्जंट भरती आहे। त्यामुळे तुम्ही एलिजिबल असाल तर अप्लाय करू शकताय। मग तुम्ही अंडर ग्रॅज्युएशन करताय, ग्रॅज्युएट झालात, तुम्ही सगळे इथे अप्लाय करू शकणार आहात। कॅब फॅसिलिटी मिळते, भरपूर सारे अलाउन्सेस मिळतात आणि भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला इथे सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय कोण कोण अप्लाय करू शकताय। त्यामुळे जेवढे जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करता येईल तेवढं जास्तीत जास्त ठिकाणी अप्लाय करा। व्हिडिओ पूर्ण बघा तर समजणार आहे आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, विप्रो कंपनी बद्दल तुम्ही ऐकूनच असाल, जबरदस्त करियर अपॉर्च्युनिटी आहे। खास करून तुम्ही फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल, बोथ साठी इथे करियर ऑप्शन्स असतात। आता सध्या जी अर्जंट हायरिंग चालू आहे त्याबद्दल तुम्ही बघू शकताय। पहिली पोस्ट आहे सर्व्हिस डेस्क एनालिस्टचा जॉब असणार आहे। 0 to 4 इयर एक्सपिरियन्स म्हणजे फ्रेशर असाल तरी करू शकताय, एक्सपिरियन्स असाल तरी करू शकताय। 85,000 प्रति महिना तुम्हाला स्टार्टिंगला मिळतोय। पुणे महाराष्ट्रामध्ये हा जॉब असणार आहे। 2 दिवसापूर्वी अपडेट आलाय आणि काम काय करायचंय तर काम अगदी सोपं आहे। थोडक्यात IT हेल्प डेस्क म्हणून तुमचं काम असणार आहे। तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज चांगलं पाहिजे, म्हणजे विंडोज झालं, मॅक झालं, या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे कम्प्युटर तुम्हाला वापरता आलं पाहिजे। ओके, हे पहिलं स्किल्स तुमच्याकडे पाहिजे। काम काय करायचंय तर काम करायचंय थोडक्यात त्यांचे जे प्रायमरी युजर्स आहेत त्यांना सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे, कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची। कशावर करायची आहे, एक तर त्यांचा कॉल आला मग त्यांचे काही प्रॉब्लेम असेल त्यावर त्यांना माहिती द्यायची, त्यांचं पोर्टल असेल त्यावर माहिती द्यायची, किंवा तुम्हाला ईमेल्स येतील त्या ईमेल्सला रिप्लाय करायचा, किंवा चॅट्स असतील, सॉफ्टवेअर असतं त्याच्यावर चॅटिंग येतं, जसं की आपलं ॲमेझॉनचं प्रॉडक्ट वगैरे लिहिलं तर आपण चॅटिंग करून ते प्रॉब्लेम सांगतो, त्या प्रकारे चॅट्स असतील त्याला रिप्लाय करायचा। अशा प्रकारे ही प्रोसेस असणार आहे। प्रोसेस जबरदस्त आहे, सॅलरी जबरदस्त आहे आणि अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। ओके, त्यामुळे पहिली जी पोस्ट आहे त्यासाठी जे एलिजिबल आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा। पुण्यामध्ये जॉब आहे। दुसरी जी पोस्ट आहे ती पण सर्व्हिस डेस्क एनालिस्टची आहे। ही पण प्रोफाईल सेम असणार आहे। इथे बघा पेमेंट मेन्शन केलं नाहीये, पहिल्याच्यात मेन्शन केलं होता, पण इथे पण सेम तुम्हाला 80-70च्या आसपास प्रति महिना मिळेल। रिस्पॉन्स काय म्हणजे तुम्हाला काम काय करायचं आहे, बी रिस्पॉन्सिबल फॉर प्रायमरी युजर सपोर्ट, म्हणजे जे प्रायमरी युजर्स आहे विप्रोचे किंवा त्यांनी जो प्रोजेक्ट घेतला आहे त्याचे, त्यांना कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करायची। सेम कॉलवर, पोर्टलवर, ईमेलवर, चॅटवर हे तुम्हाला सपोर्ट प्रोव्हाइड करायचा आहे। मग तुम्ही फॅमिलियर पाहिजे इच क्लायंट सोबत, तुम्हाला क्लायंटची माहिती दिली जाते, त्यांचा सगळा बायोडाटा वगैरे तुमच्याकडे असतो, ते कुठले सॉफ्टवेअर वापरतात, काय वापरतात, कुठली प्रोसेस आहे, काय प्रॉब्लेम येतात त्याची प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते। फक्त बेसिक कम्प्युटर नॉलेज, कस्टमर केअर, कम्युनिकेशन स्किल हे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। हा पण फुल टाइम परमनंट जॉब आहे। एनी ग्रॅज्युएट तुम्ही आहात, पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही आहात, इथे अप्लाय करू शकताय। त्यानंतर तिसरी जी पोस्ट आहे ती पण सर्व्हिस डेस्क एनालिस्टचीच आहे। 6 दिवसापूर्वी अपडेट आलंय, पुण्यामध्ये जॉब असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय सगळी माहिती सेम आहे, म्हणजे तुम्ही एकाच वेळेस तिन्ही पोस्टला जरी अप्लाय केलं तरी चालतं आहे, कारण की जे HR आहे ते हायरिंग करणारे वेगवेगळे आहे पण पोस्ट आणि काम सेम असणार आहे। त्यानंतर पुढची चौथी जी पोस्ट आहे ती प्रोसेस असोसिएटची आहे। त्यातल्या त्यात ही सोपी आहे पण इथे एक्सपिरियन्स मागितलाय, कारण की हे BPO रिलेटेड काम असणार आहे। BPO रिलेटेड अँड इंडस्ट्री वर्क असणार आहे। मिनिमम 6 महिन्याचा एक्सपिरियन्स मागितलाय, त्यामुळे तुमच्यापैकी कोणाचं BPO मध्ये एक्सपिरियन्स आहे 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त, त्यातल्या त्यात कम्युनिकेशन स्किल चांगलं आहे, इंग्लिश तुमचं चांगलं आहे, तर या चौथ्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय। बेसिक कम्प्युटर नॉलेज तुमच्याकडे पाहिजे। नाईट शिफ्टमध्ये तुम्हाला काम करावं लागेल, म्हणजे रोटेशनल शिफ्टमध्ये करावं लागेल,
तिथे तुमची तयारी पाहिजे आणि कॅब फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते 30 किलोमीटर पर्यंत. म्हणजे तुमचं पुणे हिंजेवाडी इथे जे ऑफिस असणार आहे तिथून 20 किलोमीटर मध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला इथे कॅब फॅसिलिटी म्हणजे यायला जायला तुम्हाला कॅब मिळणार आहे. हा पण फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. कुठलीही एक्झाम होत नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला इथे फॉर्म भरायचा. इथे बघा दिले अप्लाय टू लॉग इन. इथून तुम्ही अप्लाय करू शकताय. तुमचा फॉर्म शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर तुमचा एक छोटासा इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. ओके. आणि त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्हची आहे. अगदी सोपं काम असतं पण इथे पुण्यामध्ये त्यांनी एक्सपिरियन्स मागितलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे 5 दिवसापूर्वी अपडेट आला आहे. चांगली प्रोसेस आहे. कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे. कस्टमर सपोर्टमध्ये स्किल काय पाहिजे तर इंग्लिश लँग्वेज आणि कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे पाहिजे रिटन अँड स्पोकनमध्ये. कॅब फॅसिलिटी मिळते आहे. 5 दिवस काम 2 दिवस सुट्टे असणार आहे. नाईट अलाउन्स तुम्हाला मिळतोय. नाईट शिफ्टमध्ये काम असणार आहे. हा पण फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे. इथे ग्रॅज्युएट तुम्ही नसाल फक्त आणि फक्त 12वी असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे 12वी आहे. कस्टमर सपोर्टचं स्किल तुमच्याकडे आहे तर संधी सोडू नका. इथे पण तुम्ही नक्की अप्लाय केलं पाहिजे. अप्लाय करणं अगदी सोपं आहे. लिंक सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकल्या आहे. जस्ट लॉग इन टू अप्लाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते अप्लाय करू शकताय. असे भरपूर सारे जॉब अपडेट आपल्या आयकॉनिक मराठी यूट्यूब चॅनलवर आणतोय. जसं की इंटर्नशिप झालं, टेक महिंद्रा झालं, गव्हर्नमेंट जॉब अपडेट झालं. तुम्हाला इंटर्नशिप पाहिजे आहे, फ्रेशर्स आहात, कुठलाही अनुभव नाही आहे, काही घर बसल्या 2 ते 4 तास काम करून काम पाहिजे तर ते सगळे अपडेट आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.